ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 8 आणि 9. मय्येव मन आधस्त्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. शब्दार्थ. माझ्यातच मन ठेव, माझ्या ठिकाणीच बुद्धी स्थापन कर, म्हणजे मग तू माझ्यातच राहशील, यात मुळीच संशय नाही. जर तू माझ्यात मन निश्चल ठेवायला समर्थ नसशील तर हे अर्जुना, अभ्यासरूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर. भावार्थ. अनन्य भक्ती म्हणजे काय? सतत देवाचाच विचार. पूर्वी आदर्श जीवन पद्धती होती. रामप्रहरी उठायचं, ओव्या म्हणत दळण दळायचं, अंगण झाडून रांगोळी काढायची, देवपूजेसाठी फुले काढायची, पूजेची तयारी करायची, स्वयंपाकघरात जाण्यापूर्वी अंघोळ करायची. का? तर देवाला नैवेद्य दाखवायचा म्हणून. चव बघायची नाही. का? देवाला ताट आधी वाढायचं म्हणून. सगळं स्वच्छ शुद्ध साजरं करायचं. देवाचं नाव घेऊन जेवण सुरू करायचं. दुपारी पोथी वाचायची, संध्याकाळी स्तोत्र म्हणायची, रात्री भजन कीर्तन असायचं. कोणी भेटले की रामराम म्हणायचं. नवीन वस्तू घेतली की देवापुढे ठेवायची. घरातून बाहेर निघताना देवाला नमस्कार करायचा. आल्यावर हातपाय धुवून देवाला नमस्कार करायचा. मोठे कोणी आले की देवस्वरूप म्हणून नमस्कार करायचा. मनात निराळा विचारच नाही. मुलांची, घरांची नावेही देवाची ठेवली जात, जेणेकरून सतत देवाचे नाव तोंडात येत राहील. सण, उत्सव, समारंभ साजरे केले जात. अशा तऱ्हेने भगवत भक्ती जोपासली जाईल. हे शक्य नसेल तर अभ्यास करून देवाला प्राप्त करता येते. अभ्यास म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा ती समजेपर्यंत पाठपुरावा करणे, याबद्दल माहिती मिळवणे, सराव करणे. एखादी गोष्ट परत परत करणे म्हणजे अभ्यास. देव ही संकल्पना समजून घेणे, तर्कशुद्ध विचार करणे, वाचन, मनन, चिंतन करणे म्हणजे अभ्यास. श्वास कसा घ्यावा याचाही अभ्यास असतो. श्वास हा खूप आवश्यक आणि उत्तम परिणाम देणारा अभ्यास आहे. एखादी गोष्ट बुद्धीला पटली तर मानायची, हा अभ्यास आहे. एक मुलगा भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला दत्त म्हटल्याने काय होते हा प्रश्न विचारायचा. कोणी उत्तर द्यायचे, कोणी नाही. जिवंतपणी त्याला समाधानकारक उत्तर मिळालं नाही आणि मेल्यावर साक्षात दत्ताने त्याला सांगितले की दत्त किंवा कोणत्याही नामाने चित्तशुद्धी होते, शारीरिक आणि मानसिक त्रास कमी होतो, आत्म्याची उन्नती होते. तू सहज अजाणतेपणी आयुष्यभर दत्त म्हणत राहिलास आणि तुला माझे दर्शन झाले. हा नामाचा महिमा आहे. असा असतो अभ्यास. केवळ एकच ध्यास घेऊन केलेली गोष्ट म्हणजे अभ्यास. श्लोक 10 आणि 11. अभ्यासेप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. शब्दार्थ. जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण हो. अशा रीतीने माझ्यासाठी कर्मे केल्यानेही माझ्या प्राप्तीची सिद्धी तू मिळवशील. जर माझ्या प्राप्तिरूप योगाचा आश्रय करून वर सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असशील तर मन, बुद्धी इत्यादींवर विजय मिळवणारा होऊन सर्व कर्मांच्या फळांचा त्याग कर. भावार्थ. अभ्यास करायला वेळ हवा, इच्छा हवी, मनाची एकाग्रता हवी, सातत्य हवं, चिकाटी हवी. हे नसेल तर अभ्यास जमत नाही. मन हेलकावे खाते, कंटाळते, प्रयत्न सोडून देते. असं झालं तर मग भक्ताने काय करायचं? यावर भगवंत सांगतात, एखाद्याला अभ्यास काही कारणाने जमत नसेल तर जे काम करेल ते भगवंताचे नाव घेऊन करायचे.
सर्व श्रेय देवाला द्यायचे. हातून करून घेतलं म्हणायचं. झालं माझ्या हातून, मी केलं म्हणायचं नाही. कौतुक केलं तर स्वतःकडे घ्यायचं नाही आणि कोणी टीका केली तरी चिडायचं नाही. हेही अवघड आहे. किती बेकार आहे म्हटलं की राग येतो, वाईट वाटतं, निराश वाटतंच. छान आहे म्हटलं की खुश होतोच. दखलच घेतली नाही तरी चिडायला होतं. काय हे, मी इतकं मेहनत घेऊन केलं तरी कोणी त्यावर काही बोललं नाही. फुकट खवले काचे असा विचार मनात येतो. मन फार नाचवतं. देवाला सहभागी करून घेता येत नाही. देव आहे हे मान्य आहे, तो भेटावा असंही वाटतं. आपण भक्त आहोत असंही म्हणणं आहे. भक्ती करायची इच्छा आहे पण ध्यान जमत नाही, तप नाही, अभ्यास नाही, मीपणा सोडता येत नाही. मग काय करावे? स्वतःला भक्त म्हणवतात, इतक्या तीर्थयात्रा केल्या, भजन प्रवचन पोथ्या पुराणे चालू आहे, पण स्वभावात वागण्यात काडीचा फरक पडलेला नाही, असा एक सतत आरोप केला जातो. त्यावरचे हे उत्तर आहे. प्रत्यक्ष भगवंताला पटलंय की अनेक जन्मांचे संस्कार सहजासहजी पुसले जात नाहीत. इच्छा असली तरी भक्ती जमत नाही. का, ते नंतर 16व्या अध्यायात येईलच. देवाला मनुष्याने योग्य मार्गावर यावे म्हणून खूप कळकळ असते. जसं आपण आईला म्हणतो, अभ्यास करायचा आहे, लवकर उठव. भूक लागली, खायला दे. उठवलं की आपण चिडतो, खायला दिलं की मनास येत नाही. मग ती म्हणते, चहा गार होईल, उठ पटकन. आत्ताच्या वेळ हीच भजी खा, मुरांबा वाढते. अभ्यास कोणाचा, भूक कोणाची, बोलणी कोण खातंय? तसा हा देव. भक्तांसाठी शक्य असेल ते सर्व करतो. औषध घे रे, बरं वाटायला हवं ना, असे आपलं माणूस सांगत असतं. भक्ती नाही म्हणून मुक्ती नाही. ही भक्ती करावी तरी कशी? कशामुळे हरिनामाची गोडी लागेल? भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन, वाचन, अर्पण काही जमत नाही, हरकत नाही. मग वाट्याला आलेले काम निरपेक्षपणे कर. काय हवं ते आधी ठरवू नये. अभ्यास करत असू तर गाभा समजून घ्यावा. किती गुण हवे याचा विचार करू नये. स्वयंपाक केला की वाढ. खाणारा कौतुक करू दे, नाहीतर नावं ठेवू दे. पगार आणला की बायकोच्या हातात द्यावा. तिने हसून बोलावे अशी अपेक्षा नको. मुलगी जन्माला आली की माझ्या पसंतीच्या मुलाशी लग्न लावीन असे ठरवू नये. तिला वाढवावे, संस्कार द्यावे. मुलगा झाला की आज्ञाधारक असेल असा विचार नको. सून आली की सेवा करेल अशी अपेक्षा नको. फक्त काम करावे, कर्तव्य करावे. काय होईल त्याचा आनंदाने स्वीकार करावा, नाराज होऊ नये. आपल्याला हेही जमत नाही. आपण अपेक्षा ठेवतोच. मी इतक्या लोकांचे केले पण एकालाही माझी आठवण नाही. मी इतकं करतो पण माझी किंमत नाही. मी प्रामाणिकपणाने काम करतो पण बढती मिळत नाही. मुलांना वाढवलं, ती संसारात रमली. खरोखर आपल्याला काही जमत नाही. आपण रागावतो, उदास होतो, इतरांना टोचेल असे बोलतो. देवाला दोष देतो, इतरांच्या चुका काढतो. स्वतःला भक्त म्हणवतो पण भक्ती जमत नाही. जे करायचं ते करत नाही, नको तिथे लक्ष देतो. मुक्ती हवी खरी पण खांबाला धरून ठेवतो. भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी, विठ्ठला मीच खरा अपराधी. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.